वक्फ म्हणजे धार्मिक कार्यासाठी जमीन किंवा संपत्ती दान करणं हा मूळ हेतू चांगला असला तरी विधेयकात वेळोवेळी केलेल्या काही तरतुदींचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं आढळलं आहे. विद्यमान वक्फ कायद्यातील तरतुदींनुसार एक बार वक्फ हमेशा वक्फ या तत्वानुसार वाद निर्माण झाले. द्वारकेतील बेटांवर वक्फ बोर्डानं केलेले दावे न्यायालयांनाही संभ्रमात टाकणारे ठरले आहेत. कायदेशीर वाद आणि गैरव्यवस्थापनाचा मुद्दा नेहमी चर्चेत राहिला आहे. वक्फ कायदा 1995 आणि त्यात 2013मध्ये केलेल्या दुरुस्तीमुळे वक्फ बोर्डाकडून अनेक जमिनींवर बेकायदेशीर कब्जा, गैरव्यवस्थापन आणि मालकी विवाद, मालमत्ता नोंदणी आणि सर्वेक्षणात विलंब, तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाकडे मोठ्या प्रमाणातील खटले आणि तक्रारी यामध्ये झाला आहे. विद्यमान कायद्यात कोणत्याही न्यायालयीन देखरेखींचा समावेश नाही. वक्फ न्यायाधिकरणांनी घेतलेल्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. यामुळे वक्फ व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कमी झालं आहे. वक्फ मालमत्तांचं अपूर्ण सर्वेक्षण हा मुद्दाही नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. सर्वेक्षण आयुक्तांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे सर्वेक्षणात विलंब झाला आहे. गुजरात आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये अद्याप सर्वेक्षणही सुरू झालेलं नाही. उत्तर प्रदेशात 2014मध्ये प्रस्तावित सर्वेक्षण अजूनही प्रलंबित आहे. तसंच तज्ज्ञांचा अभाव आणि महसूल विभागाशी समन्वय नसल्यानं नोंदणी प्रक्रियाही मंदावली आहे. वक्फ कायद्यांचा गैरवापर होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असल्यानं काही राज्यांच्या वक्फ मंडळांनी त्यांच्या अधिकारांचा वापर केल्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या. खाजगी मालमत्तांना वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम 40चा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. त्यामुळे कायदेशीर लढा आणि अशांतता निर्माण झाली आहे. वक्फ मालमत्तांबाबत देशातल्या केवळ 8 राज्यांनीच माहिती दिली. यानुसार कलम 40 अंतर्गत 515 मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. याची काही उदाहरणं द्यायची झाली तर तामिळनाडूमध्ये तिरुछेंतुरई गावात एका शेतकऱ्याला त्याची जमीन विकायची होती. मात्र त्याचा व्यवहार करताना असं समोर आलं की या संपूर्ण गावाच्या जमिनीवर वक्फनं दावा केला आहे. विद्यमान कायद्यानुसार त्याला आव्हान देणं शक्य नसल्यानं त्याला जमिनीची विक्री करता आली नाही. बिहारच्या गोविंदपूर गावातील संपूर्ण जमिनीवरही वक्फनं दावा केल्यामुळे 7 कुटुंबांची शेतजमीन धोक्यात आली आहे. हा खटला सध्या पाटणा न्यायालयात प्रलंबित आहे. सप्टेंबर 2024मध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील सुमारे 600 ख्रिश्चन कुटुंबांच्या वारसा हक्कानं आलेल्या जमिनींवर वक्फनं दावा केला आहे. त्यांनी आपलं अपील संसदेच्या JPC समोर मांडलं आहे. कर्नाटकात विजयपुरा इथं वक्फनं दावा केलेल्या 15,000 एकर जमिनीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. इतर अनेक ठिकाणीही असे विवाद उभे राहिले आहेत. कल्याणच्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावर देखील वक्फनं दावा सांगितला होता. हा 48 वर्ष जुना वाद नुकताच कल्याण न्यायालयानं फेटाळला. वक्फ सुधारणा विधेयक संविधानातल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला